उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात। एकनाथ शिंदे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला गेल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत अधिकृत कुठलंही कन्फर्मेशन नाहीये, मात्र एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास गृहनिर्माण खात्याचे प्रस्ताव केंद्रासमोर मांडण्यासाठी नियमितपणे दिल्लीला जात असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। एनडीएचे महत्त्वाचे नेते म्हणून केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करणं हा त्यांच्या जबाबदारीचा भाग आहे, त्यामुळे रोहित पवार यांनी केलेल्या राजकीय टीकेत कोणतंही तथ्य नसल्याचं महायुतीकडून स्पष्ट करण्यात आलंय। राज्याच्या विकासाकरता मुंबईला दिल्लीला हा प्रवास करतात। नेहमीच्या प्रवासामध्ये नगरविकास गृहनिर्माण राज्याचे अनेक त्यांच्या खात्याचे मंत्री आहेत। त्या सर्व खात्याच्या मंत्र्यांच्या काही विशेष बाब म्हणून काही प्रस्ताव असतात आणि त्यामुळे एनडीएचे महत्त्वाचे नेते आहेत आणि एनडीएचे महत्त्वाचे नेते असल्यामुळे आमच्या वरिष्ठ नेत्याही चर्चा करणे, महायुतीबद्दल चर्चा करणे, समन्वयाशी चर्चा करणे कामच आहे आणि त्यामुळे एकनाथजी गेले याचा अर्थ जे रोहित पवारांनी पॉलिटिकल केला आहे त्याला काही तथ्य नाही आहे। एकनाथजी हे आमच्या महायुतीचे महत्त्वाचे नेते आहेत। मला असं वाटतं दिल्ली जाणं मुख्यमंत्री आहेत ते नेहमी जात असतात आणि त्यांचे कामं असतील, खात्याच्या संदर्भात कामं असतील, त्यांना कुठे काही कामं असतील त्या संदर्भामध्ये महायुतीसाठी किंवा जागा वाटपासाठी ते दिल्लीला गेले असं मला वाटतं समजण्याचं कारण आहे।